ठीक आहे. आपण कोणती पण सर्व्हिस देतोय तर आपल्याकडे ट्रॉलीमध्ये चेक करून घ्यायचं. काय काय सांगितलं, क्लिंजिंग आहे, टोनर आहे, स्क्रब आणि पॅक. ह्याच्यामध्ये आपल्याला आता कॉटन पाहिजे होता, कॉटन घेतला, ब्लॅकेट रिमूव्हर घेतली, स्टीमर घेतलं. ठीक आहे. अजून सॅनिटायझर आपण आपलं अगोदर हात क्लीन करून घेतले. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं येतं हेडला बेल्ट लावायचा. बेल्ट कुठे आहे ग? अगोदर काय सांगितलं तुम्हाला की जे ज्वेलरी आहे ती ज्वेलरी एक तर ती त्यांना रिमूव्ह करून कुठे ठेवायची, एक तर त्यांच्याकडे, आणि जर आपल्याकडे ठेवली तर ती आपण जिम्मेदारीनं काम झालं की त्यांना सांगायचं आणि आवर्जून सांगायचं की तुमची ज्वेलरी तुम्ही घेऊन जा. आपल्याकडं प्रिपरेशन प्रॉपर असलं पाहिजे. इथे बघा फर्स्टला काय दिलं, इथं अनालाइज शीट आहे. अनालाइज शीट मध्ये इथे डेट, आज किती तारीख आहे? आता इथे आपल्याला क्लायंटला डार्क सर्कल दिसतं, स्किन बघा ही पूर्ण ड्राय वाटते, बरोबर आहे. आणि पॅच पॅच आहेत थोडे 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 थोडे, इथं पॅच पॅच दिसते, इथं दिसते, गळ्याला हे बघा हे दिसते ते. ठीक आहे. आता इथं अगोदर तुम्ही काही ट्रीटमेंट घेतली का? नाकावर वगैरे इथं वांग्याचे स्पॉट दिसतात, अगोदर काही ट्रीटमेंट घेतली का? आता असेल तर मेन्शन का करायचं? कारण आपल्याला त्यांचं फेशियल करताना, ट्रीटमेंट करताना उद्या भविष्यात समजलं पाहिजे की त्यांना पास्ट काय वापरला गेला भूतकाळामध्ये. जर आपल्याकडे जर एखाद्याला जर खूप हेवी ड्रग्ज वापरला गेलाय, तुम्ही फेशियल कितीही करा काही होणार नाही. ऑपरेशन वगैरे केलंय. आता इथे फेस वरती आपल्याकडे क्लायंट काय केलंय, क्लायंटनी लिपस्टिक वगैरे लावून आले. कॉटन थोडा ओला केला, लिपस्टिक पूर्ण कॉटननी वाईप आउट करून घ्यायची. बघा एवढी रोज पोटात जाते है ना. स्पंज पूर्ण क्लीन करून घ्यायचा अगोदर. बघा आता आपण क्लिंजिंग घेऊ. क्लिंजिंग घेतलं, मोकळं क्लायंटला रिलीफ सांगायचं झोपायला. पायाचे आडी वगैरे असेल तर आडी पण काढायला सांगायची. एकदम जसं आपला बॉडीचा फ्लो आहे नॅचरल वे मध्ये ठेवायचं. 2 ते 3 मिनिट. स्पंज चांगला असतो. लिपला क्लीन करून घ्यायचं, डाऊन आईज, नंतर मग स्टेप बाय स्टेप सगळा फेस क्लिअर करायचा. आता यानंतर आपल्याला घ्यायचा स्क्रब. स्क्रब घेतोय आपण, जेवढा लागतो तेवढा घ्या. जरी तुमच्याकडे जास्त काढला असेल तर तुम्ही नंतरही परत घेऊ शकता. एकदम स्क्रब हलक्या हाताने घ्यायचा. स्क्रब तुम्हाला 2-3 बेस मध्ये मिळतो, एक जेल मध्ये, क्रीम मध्ये. स्क्रबचे किती प्रकार आहेत? कुठले? वाफेसोबत जर पाणी आलं तर इथून एवढा डिस्टन्स येईपर्यंत ते पाणी थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी होतं. आणि कोणतेही इक्विपमेंट्स जे काही लाईटच्या सोबत आहेत ते यूज करताना प्रॉपर केअरफुल्ली राहायचं. नाही तर स्टीमर लावलंय, आपण गेलोय बाहेर, आपण फोनवर बोलतोय, अजिबात नाही. ब्लॅकहेड रिमूव्हर जो आहे तुम्ही नोज वरती या पद्धतीने घेऊ शकता. ब्लॅकहेड्स असतील तर येतील, जर नसतील तर जास्त 8 तास करायचा नाही. आपल्याला जास्त समजतं, क्लायंटला काय होतं, त्रास होतो त्या गोष्टीचा. आता आपल्याकडे आला हा टोनर. आपण स्टीम दिलं, आता आपण टोनर वापरतो.
हे बघा, याला डॅब 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 डॅब. हो, स्किन नुसार तुम्ही स्किन टाईप नुसार वेगळे वेगळे प्रॉडक्ट यूज करू शकता. पण फ्रूट क्लीनअप वगैरे हे सगळे सारखेच आहेत. त्यामध्ये तुम्ही फक्त हं. 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 कशामध्ये, फेशियल मध्ये का क्लीनअप मध्ये? क्लीनअप सेम. आपण क्लीनअप मध्ये दावा करतच नाही ना की आम्ही तुमचं वांग घालून देतोय म्हणून. काय रोज वॉटर. क्लायंटला जर 350 रुपयामध्ये जर गंमत होत असेल तर तुम्हाला 800 रुपये कोण देणार आहे? कोणीच देणार. कारण आपलं त्याच्यामध्ये बाकीच्या प्रिपरेशन पण आहेत, बाकीचा आपला टास्क पण आहे, मसाजचे स्ट्रोक. आणि हे झालं एवढं इथे पूर्णपणे हलक्या हाताने याला वॉटर मसाज द्यायचा. सनस्क्रीन घ्या का पुरेनो.